Now we are going to proceed towards Kepler's second law. Okay. Now we are going to proceed towards Kepler's second law. केपलरचा दुसरा लॉ समजण्यासाठी त्याला व्हिज्युअली बघणं खूप इम्पॉर्टंट आहे, डोळ्यांनी बघणं खूप इम्पॉर्टंट आहे. सो पहिलं तुम्ही ही व्हिडिओ बघा. सो या दोन गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहे. हा ए जो आहे ना तो काय आहे ते बघा. हा एक प्लॅनेट आहे. ओके, लेट स्टार्ट विथ दॅट. हा एक प्लॅनेट आहे आणि हा सेंटरमध्ये ज्या सन आहे. ओके, ते तर आपल्याला दिसतच आहे. आणि काय होतं आहे, हा प्लॅनेट थोड्या टाईमने इकडे येणार, बरोबर. लेट्स से 10 डेजनी तो इकडे येणार, आपण असं बोलू. आणि जसं आपण बघू शकता हा प्लॅनेट एका सर्क्युलर आणि जसं आपण बघू शकतो हा प्लॅनेट एका सर्कलमध्ये जात नाही आहे, हा एलिप्समध्ये जातो आहे. अंड्याच्या शेपमध्ये त्याचा रस्ता आहे. आणि जर आपण बघितलं तर हा जसा पुढे जातो, ओके, जसा हा पुढे जातो तसा ह्याचा जो ट्रायंगल आहे, जो या काइंड ऑफ ट्रायंगल आहे, हा जो एरिया कापतोय तो वाढत जातो. ओके, व्हिडिओ आपण बघितली आहे. त्यात होतं काय आहे की जेव्हा हा आपला प्लॅनेट जो आहे, हा ब्लू कलरचा आपला प्लॅनेट आहे, बरोबर, जेव्हा हा सनच्या एकदम जवळ असतो, बरोबर. आता हा सनच्या खूपच जवळ आहे, या पोझिशनमध्ये ए पोझिशनमध्ये हा सनच्या खूप जवळ आहे. तर काय होणार, सनची जी ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे ना ती खूपच जास्त असणार इकडे, बरोबर. सन खूपच जोरात त्याला खेचत असणार. त्याच्यामुळे काय होणार, ह्याची स्पीड जास्त असणार. म्हणजे काय, हा फटाफट जाणार पुढे, या डिरेक्शनमध्ये हा खूपच फटाफट जाणार. ओके, तर समजा आपण बोलूया 10 दिवसात ह्यानी ए ते बीची डिस्टन्स कव्हर केली. किती? 10 दिवसात. एक्झाम्पल म्हणून सांगतोय, असं काय एक्झॅक्टली एवढ्या 10 दिवसात जाणार नाही, बट समजा ए ते बीमध्ये हा 10 दिवसात गेला. आता हा ट्रायंगल आपल्याला दिसतोय. ओके, समजा हा ए ते बीमध्ये 10 डेजमध्ये गेला. आता थोडं पुढे गेलो आपण. जेव्हा हा प्लॅनेट सीवर पोचलेला असणार ना, आपला जो प्लॅनेट आहे जो सी पॉईंटवर पोचणार ना, तेव्हा आता आपण बघू शकतो हा सनच्या खूपच लांब गेलेला आहे, बरोबर. सनच्या खूपच हा लांब गेलेला आहे. तर तेव्हा काय होणार, सनची जी ग्रॅव्हिटेशनल फोर्स असणार ना, सनची जी गुरुत्वाकर्षण किंवा खेचण्याची जी क्षमता असणार ती खूपच कमी होऊन जाणार. त्याच्यामुळे काय होणार, सूर्य या प्लॅनेटला जास्त खेचणार नाही. जेव्हा हा सी पोझिशनला असणार तेव्हा सन या प्लॅनेटला जास्त खेचणार नाही. आणि तेव्हा काय होणार, तो खूपच कमी लांब जाणार. ओके, म्हणजे काय, त्याचा डिस्टन्स जो असणार, त्याची जी लांबी असणार जाण्याची ती खूपच कमी असणार. म्हणजेच काय, सी ते डी पोचण्यामध्ये पण याला 10 डेज लागणार. कळत आहे. म्हणजे काय, ए आणि बी जायला पण त्याला 10 दिवस झाले, एवढा लांब डिस्टन्स होता ते पण त्याला 10 दिवस लागले. आणि सी एंड डी जायला पण त्याला 10 दिवस लागले. ह्याचा अर्थ आपल्याला काय कळतोय की एका प्लॅनेटच्या पोझिशनवरून, म्हणजे काय, तो कोणत्या ठिकाणी आहे. आता जर तो सूर्याच्या जवळ असणार तर त्याला जास्त खेचलं जाणार आणि तो फटाफट जाणार, त्याची स्पीड वाढणार. ओके, आणि जर तो सूर्याच्या लांब आहे तर त्याची सूर्याची खेचण्याची क्षमता कमी असणार, ग्रॅव्हिटेशनल फोर्स कमी असणार आणि तो थोडासाच डिस्टन्स जाणार पुढे. ओके, म्हणजे तो एवढूसाच डिस्टन्स जाणार. आता आपण अजून पण लांब आलो, ई डिरेक्शनला जेव्हा आपला प्लॅनेट पोचणार आहे तेव्हा आपण अजून पण लांब आलो. ओके, आणि एवढ्या लांब असल्यावर त्याची ग्रॅव्हिटेशनल फोर्स अजून कमी होणार. ओके, आणि ते कमी झाल्यावर मुळे काय होतं, तो अजून कमी डिस्टन्स जाणार. म्हणजे काय, 10 दिवस तो लावणार फक्त एवढीशीच डिस्टन्स जायला. ओके, म्हणजे तो खूपच हळूहळू जाणार. म्हणजे काय, ए टू बी जायला तो खूपच फास्ट होता, तो 10 दिवसात एवढा मोठा डिस्टन्स कव्हर केला. सी टू डी जायला तो अजून स्लो झाला, कारण की लांब होता ना प्लॅनेट, मग तो 10 दिवसात सी टू डी एवढाच डिस्टन्स गेला. आणि ई टू एफ जायला त्याने खूपच टाईम घेतला, तो खूपच स्लो गेला आपला प्लॅनेट. ठीक आहे, कारण की तो एवढा लांब होता. आता हे 3 एरिया आपल्याला दिसत आहेत ब्लूमध्ये, बरोबर.
आपल्याला ए टू बीचा डिस्टन्स दिसतो, आपल्याला सी टू डीचा डिस्टन्स दिसतो आणि ई टू एफचा डिस्टन्स दिसतो. ओके, सो हा जो पण ब्लू पार्ट आहे हा 1, हा 2 आणि हा 3, बरोबर. हा 1, हा 2 आणि हा 3. हे 1, 2 आणि 3चा एरिया काय आहे, हा सेम आहे. या तिघांचा एरिया काय आहे, हा सेम आहे. ओके, हे फटाफट जरी गेला असेल तरी ह्याची लांबी कमी होती ना, म्हणजे ह्याचा सूर्यापासून खूप जवळ होता तर ह्याचा एरिया कमी होता. आणि सी टू डीमध्ये काय झालं, ह्याची लांबी जास्त झाली पण ह्याची डिस्टन्स काय झाली, कमी झाली. ओके, याप्रमाणे मला सांगायचा प्रयत्न काय करायचा आहे, एक प्लॅनेट कुठे पण असू दे, त्याच्या जो रस्ता आहे त्याच्यामध्ये कुठे पण असू दे, पण तो जर आपण त्याचा रस्ता कुठे पण असू दे, पण जर आपण एक सर्टन टाईम पकडला, समजा 10 दिवस 20 दिवस, तर तो सेम एरिया कवर करणार. ओके, तो एरिया कवर काय करणार, तो सेम एरिया कवर करणार. सो हे ब्लू पार्ट जो आहे, या तिघांचा ब्लू पार्ट आहे तो सेम आहे. ओके, हा आहे केप्लरचा सेकंड लॉ. ओके, सो द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन स्वीप्स इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल्स ऑफ टाईम. म्हणजे जर तुम्ही टाईम एकच पकडला, सो 10 दिवस 20 दिवस 30 दिवस, जर समजा आता मी लेट्स से मूनला बघतोय मी आणि मी 10 दिवसांनी बघत गेलो, मी मूनच्या या पोझिशनवरून त्या पोझिशनवरून पोचला, मग परत 10 दिवसांनी बघितला, तर तो एरिया इक्वलच कवर करणार कधी. ओके, तर तो एरिया इक्वलच कवर करणार. ह्याला बोलतो आपण केप्लर सेकंड लॉ. नेक्स्ट आपण प्रोसीड करणार आहे केप्लर्स थर्ड लॉला. ओके, आणि हा केप्लर्स थर्ड लॉ नेक्स्ट आपण प्रोसीड करणार आहे केप्लर्स थर्ड लॉवर. केप्लर्स थर्ड लॉ समजवण्यासाठी पहिला आपल्याला हा डायग्राम स्टडी करायला लागेल. हा जो सेंटरमध्ये ऑब्जेक्ट दिसतोय तो आहे सन. हा सेंटरमध्ये जो येलो कलरचा ऑब्जेक्ट दिसतो आहे तो आहे सन. हा ब्लू कलरचा ऑब्जेक्ट जो त्याच्या आजूबाजूला फिरणार आहे त्याला आपण बोलूया अर्थ. ओके, आणि हा बाजूला जो ब्लू कलरचा ऑब्जेक्ट आहे तो आहे अर्थ. हा अर्थ मर्क्युरी, व्हीनस, अर्थ, मार्स काही पण असू शकतो. ओके, एनी प्लॅनेटरी बॉडी विल वर्क. ओके, एनी प्लॅनेटरी बॉडी विल वर्क. आता काय होतं, आपण असं समजूया की या अर्थला या स्टार्टिंग पॉईंटवरून, ओके, या स्टार्टिंग पॉईंटवरून समजा तो रोटेट करतो आहे, त्याचं रेव्होल्युशन पूर्ण असं सर्कलमध्ये होण्यासाठी आणि परत इकडे येण्यासाठी त्याला टाईम किती लागतो आहे, टी. ओके, त्याला इथून स्टार्ट करून या ज्या पोझिशनवर आहे तिथून स्टार्ट करून जर त्याला पूर्ण फिरून असं येण्यात समजा त्याला टाईम लागतो आहे टी. ओके, समजा त्याला टाईम लागतो आहे टी, आणि समजा अर्थ आणि सनमधला डिस्टन्स आहे आर. ओके, जर आपण अर्थ आणि सनमधला डिस्टन्स मोजला, समजा आपल्याला हा डिस्टन्स आला आर. ओके, तो केप्लर्स थर्ड लॉ आपल्याला काय बोलतो की स्क्वेअर ऑफ द पीरियड ऑफ रेव्होल्यूशन अराउंड द सन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ द मेन डिस्टन्स ऑफ अ प्लॅनेट फ्रॉम द सन. ओके, दिस सेंटेन्स सीम्स कॉम्प्लिकेटेड, खूप कॉम्प्लिकेटेड वाटतो सेंटेन्स, मग तो ॲक्च्युली आहे नाही. त्याचा अर्थ काय होतो की जर तुम्ही समजा कोणची पण प्लॅनेटरी बॉडी घेतली, कोणची पण एक प्लॅनेट घेतला आणि तो सनच्या बाजूला जेवढा वेळ लावतो आहे फिरवायला ते तुम्ही कॅल्क्युलेट केलं, आणि समजा आपण बोललो की तो कॅल्क्युलेशन आलं आहे माझं टी. ओके, की मला टाईम आला आहे टी. ओके, मी कॅल्क्युलेट केलं किती वेळ लागतो आणि तो टाईम आला आहे टी. ओके, त्याला स्क्वेअर करायचं, त्या टाईमचा स्क्वेअर करायचा. ठीक आहे, आणि मग लेंथ मोजायची. जो पण प्लॅनेट आहे मग लेंथ मोजायची, जो पण प्लॅनेट आहे आणि सनमधली, ओके, त्यांच्यामधला डिस्टन्स मोजायचं. ठीक आहे, त्यांच्यामधलं अंतर मोजायचं. ते अंतर तुम्हाला येईल जे पण असेल त्याला आपण बोलूया आर.
ओके, जे पण तुमचा डिस्टन्स येईल त्याला आपण बोलूया आर. तर केप्लरने फाइंड आउट केलं की या टाईमला आणि या लेंथला आपण प्रपोर्शनल बोलू शकतो. ओके, क्यूबनी. ओके ओके. आणि प्रपोर्शनल म्हणजेच काय असतं, जेव्हा पण आपण कोणती पण गोष्ट प्रपोर्शनल बोलतो ह्याचा अर्थ काय आहे, जर एक गोष्ट वाढत असेल तर दुसरी गोष्ट त्याच्याबरोबरच वाढणार. हा आहे हा आहे प्रपोर्शनलचा मीनिंग. ओके, सो प्रपोर्शनलचा एक्झाम्पल द्यायला गेलो तर मी जेवढा तुम्ही अभ्यास जास्त करणार, समजा इथे तुम्ही हा तुमचा अभ्यास आहे. ओके, जेवढा तुम्ही अभ्यास जास्त करणार तेवढे तुम्हाला जास्त मार्क्स येणार. ओके, प्रपोर्शनल म्हणजे काय, जर एकाची व्हॅल्यू वाढते तर त्याच्याबरोबर ती दुसऱ्याची व्हॅल्यू पण तेवढीच वाढणार. सिमिलरली जर तुम्ही कमी अभ्यास केला तर तुम्हाला मार्क्स पण कसे येणार, कमीच येणार. ओके, बंद कर. सो प्रपोर्शनलचा मीनिंग हा असतो, समजा तुम्ही जास्त अभ्यास करताय, सो हा ॲरो काय डिनोट करतो आहे की तुम्ही अभ्यास जास्त करताय. ओके, तर तुम्हाला मार्क्स पण कसे मिळणार, जास्त होणार. ओके, ह्याला बोलतो आपण प्रपोर्शनल. प्रपोर्शनल म्हणजे काय, एका गोष्टीची जर व्हॅल्यू वाढत असणार तर त्याच्याबरोबर समोरची गोष्टीची पण व्हॅल्यू वाढणार. सिमिलरली जर तुम्ही कमी अभ्यास करताय तर तुम्हाला मार्क पण कसे मिळणार, कमी मिळणार. ओके, ह्याला पण प्रपोर्शनॅलिटीज बोलतात. म्हणजे काय, जर एकाची व्हॅल्यू वाढत असेल तर समोरच्याची पण व्हॅल्यू वाढणार. जर एका गोष्टीची व्हॅल्यू कमी होत असेल तर समोरच्या गोष्टीची पण व्हॅल्यू त्याच्याबरोबर कमी होणार. ओके, ह्याला बोलतो आपण प्रपोर्शनॅलिटी. सो केप्लरने त्या थर्ड लॉमध्ये हाच फॉर्म्युला दिला की जर जेवढा टाईम लागतो आहे रेव्होल्यूशन व्हायला, म्हणजे एका प्लॅनेटला सूर्याच्या अराउंड फिरायला जेवढा टाईम लागतो आहे त्याचा जर तुम्ही स्क्वेअर केला तर तो डिरेक्टली प्रपोर्शनल आहे. म्हणजे काय, तो जर वाढतो आहे, जर टाईम वाढतो आहे तर त्याचा रेडियस पण वाढणार. रेडियस म्हणजेच काय, तो किती लांब आहे ते पण वाढणार. ओके, मग हा फॉर्म्युला तयार झाला. आणि कधी पण प्रपोर्शनॅलिटीचा फॉर्म्युला आला ना तर ह्या सिम्बलबरोबर काय, प्रपोर्शनॅलिटीचा सिम्बल आपल्याला रिमूव्ह करायचा असतो. ओके, आणि तो सिम्बल रिमूव्ह करायसाठी आपण काय करतो, आपण तो प्रपोर्शनॅलिटीचा सिम्बल काढतो, त्याच्या जागेवर काय लिहितो आपण, इक्वल टू लिहितो. ओके, त्याच्या जागेवर आपण इक्वल टू लिहितो. पण तो इक्वल टू आणण्यासाठी आपल्याला एक व्हॅल्यू असते के म्हणून. केला काय बोलतात, कॉन्स्टंट. ओके, त्या कॉन्स्टंटला केला काय बोलतात, कॉन्स्टंट. त्या कॉन्स्टंटला आपल्याला मल्टिप्लाय करायला लागतो. ठीक आहे, इथे पुढे तो आर क्यूब आहे तो आपण तसाच लिहूया. या केला आपण काय बोलतो, कॉन्स्टंट बोलतो. ओके, आणि मग हे आलं केला बोलतात कॉन्स्टंट. आणि मग यानंतर काय केलं त्याने, हा जो आर क्यूब आहे हा इथे मल्टिप्लाय होतो आहे, करेक्ट. सो याला जेव्हा आपण इक्वलच्या दुसऱ्या साईडला नेणार तेव्हा तो मल्टिप्लायचा उलटा होणार. सो बेसिकली तर काय होणार, जर तो या साईडला मल्टिप्लाय करतो आहे तर तो दुसऱ्या साईडला आपण नेल्यावर तो डिवाईड होणार. सो हा आर क्यूब इथे जाऊन डिवाईड झाला आणि हा त्याचा फायनल फॉर्म्युला तयार झाला. हा थर्ड लॉ का इम्पॉर्टंट आहे, हा थर्ड लॉ यासाठी इम्पॉर्टंट आहे की जर आपल्याकडे टाईम असेल, जर मी टाईम मोजला की किती टाईम लागतो आहे आणि जर मला कॉन्स्टंट माहीत असेल, कॉन्स्टंट म्हणजे काय, एक काहीतरी व्हॅल्यू असते, कोणता पण एक नंबर असतो, तो मला माहीत असेल एक्झॅक्टली, तर मी रेडियस काढू शकतो. म्हणजे काय, मी डिस्टन्स काढू शकतो आपण. आता हे जे ॲस्ट्रॉनॉमीमध्ये पण हे लोक जे मोजतात डिस्टन्स, हे लोक स्केलनी मोजत नाही, बरोबर. ह्यांना एक सर्टन फॉर्म्युला लागतो. तर हाच तो फॉर्म्युला आहे ज्याने आपल्याला रेडियस किंवा डिस्टन्स कळतो. एका प्लॅनेटमध्ये आणि सनमधला डिस्टन्स किंवा अर्थमध्ये आणि मूनमधला डिस्टन्स, हे सगळे डिस्टन्स या फॉर्म्युलाने माहीत पडतात. ओके, सो दिस वॉज द थर्ड केप्लर्स लॉ. Now the next topic is Newton's universal law of gravitation.
नाव द नेक्स्ट पार्ट इज न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. आता हे केपलरनी जे हे त्याचे 3 लॉज पुट फॉरवर्ड केलेले हे सगळं बघून आणि प्लॅनेटरी ॲक्शन्स म्हणजे ॲक्च्युअल प्लॅनेट्स कसे मूव्ह करतात, त्यांचं मोशन काय, हे सगळं बघून न्यूटनने एक स्वतःचा लॉ तयार केला ज्याचं नाव होतं न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. ह्याचा अर्थ काय होता की कोणते पण 2 ऑब्जेक्ट असतील ना, छोटे असू मोठे असू असे पण असू, त्यांचा साईज काय पण असू, ते दोघं एकमेकांवर एक ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शनचा फोर्स एक्झर्ट करतात. ते कोणते पण असू शकतात, इवन माझा फोन आणि मी, किंवा 2 मोठे मोठे प्लॅनेट्स, किंवा एक छोटा प्लॅनेट एक मोठा प्लॅनेट, काही पण असो, ते नेहमी एकमेकांवर एक अट्रॅक्शन ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शनचा फोर्स एक्झर्ट करतात. आता एक्झाम्पलसाठी इथे 2 ऑब्जेक्ट दाखवले. ओके, एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिवर्स अट्रॅक्ट्स एव्हरी अदर ऑब्जेक्ट विथ अ डेफिनेट फोर्स. हेच होतं की कोणता पण ऑब्जेक्ट असू या युनिवर्समधला, तो एकमेकांना दुसऱ्या ऑब्जेक्टला किंवा कोणाला पण तो अट्रॅक्ट करतो आणि ते एक डेफिनेट फोर्स असते. डेफिनेट म्हणजे काय, ठराविक असते ती फोर्स. दिस फोर्स इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ द masses ऑफ द 2 ऑब्जेक्ट्स अँड इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन दॅम. तर ह्याचा अर्थ काय, हा लॉ समजवण्यासाठी मी हा डायग्राम काढला आहे. सो या डायग्राममध्ये काय आहे की 2 ऑब्जेक्ट्स आहेत. हा एक ब्लू ऑब्जेक्ट आहे आणि एक ग्रीन ऑब्जेक्ट आहे, बरोबर. या दोन्ही ऑब्जेक्टचा मास दिला आहे. सो हा फर्स्ट ऑब्जेक्ट जो आहे त्याचा मास आहे m1. मास म्हणजे काही नाही दुसरं पण वजन. ओके, तर आपण असं समजूया की या ब्लू ऑब्जेक्टचं वजन आहे m1. ओके, आणि हा जो ग्रीन ऑब्जेक्ट आहे त्याचं वजन आहे m2, बरोबर. आणि या दोघांना आपण एक डिस्टन्स d वर ठेवलं आहे. त्या दोघांमध्ये एक गॅप बनवला आहे आपण आणि तो डिस्टन्स काय आहे, d म्हणून आहे. ओके, आणि जेव्हा असं होतं की 2 ऑब्जेक्ट्स आहे, हा m1 आहे, ह्याचं वजन m1 आहे, ह्याचं वजन m2 आहे, दोघांमध्ये एक डिस्टन्स d आहे. आता हा ब्लूवाला काय करतो आहे, हा ब्लूवाला या ग्रीनवाल्याला एक f म्हणून फोर्सने खेचतो आहे आणि हा ग्रीन जो ऑब्जेक्ट आहे तो या ब्लूवाल्या ऑब्जेक्टला f एक फोर्स आहे त्यांनी तो खेचतो आहे. ठीक आहे, तर ही फोर्स कॅल्क्युलेट कशी करायची की हे दोघं एकमेकांना किती फोर्सनी खेचतात आहेत, बेसिकली अट्रॅक्शनचा फोर्स किती आहे त्यांच्या. तर हे न्यूटन्सच्या लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनने दिलं आहे की f इज प्रपोर्शनल टू m1 इंटू m2. दोघांच्या मासला मल्टिप्लाय करायला लागतं, दोघांचं वजन जे पण आहे ते मल्टिप्लाय करायचं आणि हे जे वजन आपण मल्टिप्लाय केलं ह्याला डिवाईड कशाने करायचं, तर त्यांच्या डिस्टन्सच्या स्क्वेअरने करायचं. ओके, ते त्यांच्या डिस्टन्सच्या स्क्वेअरने करायचं. आणि मी आधीच सांगितलेलं, जर आपल्याला जर आपल्याला प्रपोर्शनल हा जो प्रपोर्शनल टूचा जो सिम्बल आहे तो काढायचा असेल तर आपल्याला एक कॉन्स्टंट टाकायला लागतो, करेक्ट. सो मी जेव्हा इक्वल टू टाकतो तेव्हा मी कॉन्स्टंट केच्या जागेवर मी काय लिहितो आहे, जी लिहितो आहे. ओके, ह्याला जरी के लिहिला तरी चालेल, पण ह्याला करेक्टली ह्याला काय लिहितात, जी लिहितात. ओके, सो हा जो प्रपोर्शन तो काढायसाठी मी इक्वल टू टाकला आणि जेव्हा मी प्रपोर्शनलचा सिम्बल काढतो तेव्हा मला एक कॉन्स्टंट टाकायला लागतो, तर यात आपण जी टाकला आणि हाच आहे न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनचा फॉर्म्युला. हे लिटरली हे आपण 2 छोट्या ऑब्जेक्ट्समध्ये, जसं की 2 फोन्स किंवा मी आणि माझा फोन किंवा तुम्ही आणि तुमचे फोन किंवा 2 मोठे मोठे प्लॅनेट्स, ह्यांच्यामध्ये जरी ग्रॅव्हिटेशन फाइंड आउट करायचं असेल, ग्रॅव्हिटेशनल फोर्स फाइंड आउट करायचं असेल किंवा त्यांच्यामध्ये किती ते एकमेकांना किती फोर्सने खेचत आहेत हे फाइंड आउट करायचं असेल तर हाच फॉर्म्युला यूज होतो. ओके, इवन हा इलेक्ट्रॉन्स आणि ह्याच्यामध्ये हाच फॉर्म्युला मॉडिफाय केला आहे मॅक्सवेल नावाच्या सायंटिस्टने. तो हा न्यूटनने जो फॉर्म्युला काढला आहे तो खूपच इम्पॉर्टंट आहे. आणि या फॉर्म्युलामध्ये जो f इज इक्वल टू जी m1 इंटू m2 अपॉन d², हा जो फॉर्म्युला आहे त्यात जी हा कॉन्स्टंट आहे ते तर मी सांगितलं आहे, पण जीला काय बोलतात, जी इज द कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी आणि त्याला अजून एक नाव आहे जे आहे युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. ओके, म्हणजे काय, तुम्ही कोणता पण फॉर्म्युला वापरा, कोणते पण 2 ऑब्जेक्ट्स घ्या, कोणते पण ह्याचा अर्थ काय, तुम्ही कोणते पण 2 ऑब्जेक्ट्स घ्या, ते किती पण मोठे असो किती पण छोटे असो, पण हा ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट सेमच राहणार.
याला म्हणून याला युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट म्हणतात. ह्याला कोणत्या पण तुम्ही या कॉन्स्टंटला तुम्ही कोणत्या पण सममध्ये यूज करू शकता. आता मी या फॉर्म्युलाचा अर्थ आणि हे जे प्रॉपर्टीज तुम्हाला समजवतो. तर हा जो न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आहे, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशन आहे, तर हा जो न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आहे, ह्याच्यामध्ये काय होतं, जर दोन तुमच्याकडे बॉडीज आहेत, दोन तुमच्याकडे ऑब्जेक्ट्स आहे आणि त्याचा तुम्ही एका ह्याचा मास जर तुम्ही डबल केला, एका ह्याचं वजन जर तुम्ही डबल केलं, म्हणजे काय, त्याला स्क्वेअर केलं तुम्ही, तर काय होतं, फोर्स पण तुमची डबल होते. तर या इक्वेशनमध्ये काय होतं, जर तुम्ही एका गोष्टीचा मास जर डबल केलं, एका ऑब्जेक्टचा मास जर तुम्ही डबल केलं, तर तुमचं काय होणार, तुमची फोर्स पण डबल होऊन जाणार. तर तुमची फोर्स पण डबल होऊन जाणार. सिमिलरली जेव्हा आपण दोन ऑब्जेक्ट्समधली फोर्स काढायची असते, अट्रॅक्शनची फोर्स काढायची असते, आणि ते सर्क्युलर ऑब्जेक्ट्स नसतात, ते स्पेरिकल नसतात, आणि जेव्हा ते स्पेरिकल ऑब्जेक्ट्स नसतात, ह्याचाच अर्थ काय, ते इररेग्युलर असतात किंवा त्यांचा शेप काहीतरी वेगळा असतो, स्पेरिकल सोडून ते गोल नसतात, काहीतरी वेगळ्या शेपचे असतात. ते तुम्ही दोन असे वेगवेगळे शेप घेतलेत, एक मी काइंड ऑफ स्क्वेअर क्युबिकल घेतला आहे आणि एक सिलेंड्रिकल ऑब्जेक्ट घेतला आहे. तर या दोघांमधला डिस्टन्स कसा फाइंड आउट करायचा, तर ह्यांचा पण सेंटर ऑफ मासमधूनच फाइंड आउट करायचं. ते कसे पण दिसणार असू दे, कोणता पण शेप असू दे, त्यांच्या सेंटर ऑफ मासमधूनच डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचा, तेव्हाच तुम्हाला फोर्स त्याची बरोबर कळणार. आता हा जो आपला फॉर्म्युला आहे, विच इज F इज इक्वल टू G इंटू M1 इंटू M2 अपॉन D स्क्वेअर. यातला D स्क्वेअर हा डिस्टन्स आपल्याला माहीत असणार, कारण की डिस्टन्स आपण मोजू शकतो इझिली, बरोबर. त्यांच्यामधला जो पण अंतर आहे तो आपण खूप इझिली मोजू शकतो. पहिल्या ऑब्जेक्टचा मास म्हणजे वजन, हे पण आपण मोजू शकतो. दुसऱ्या ऑब्जेक्टचा मास म्हणजे M2, हे पण आपण मोजू शकतो. पण एकच गोष्ट आहे जी आपल्याला कॅल्क्युलेट करता येत नाही, जी की आहे कॉन्स्टंट, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट G. तर हे ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट G काय असतो की दोन जर सर्क्युलर मासेस आहेत, ठीक आहे, आणि दोघांचं वजन किती आहे, 1 किलो. पहिल्या जर आहे 1 किलो आणि दुसऱ्याचं पण आहे 1 kg. ओके, दोघांचं वजन जेव्हा 1 किलो असणार आणि दोघांच्या मधला जो डिस्टन्स आहे तो किती असणार, 1 मीटर असणार. दोघांच्या मधला डिस्टन्स काय असणार, 1 मीटर असणार. तेव्हा जी पण फोर्स येणार ना, तेव्हा जी पण आपण फोर्स कॅल्क्युलेट करणार, त्याला आपण काय बोलणार, ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट किंवा G. जेव्हा आपण दोन ऑब्जेक्ट्समधली फोर्स काढायची असते, अट्रॅक्शनची फोर्स काढायची असते, आणि ते सर्क्युलर ऑब्जेक्ट्स नसतात, ते स्पेरिकल नसतात, आणि जेव्हा ते स्पेरिकल ऑब्जेक्ट्स नसतात, ह्याचाच अर्थ काय, ते इररेग्युलर असतात किंवा त्यांचा शेप काहीतरी वेगळा असतो, स्पेरिकल सोडून ते गोल नसतात, काहीतरी वेगळ्या शेपचे असतात. ते तुम्ही दोन असे वेगवेगळे शेप घेतलेत, एक मी काइंड ऑफ स्क्वेअर क्युबिकल घेतला आहे आणि एक सिलेंड्रिकल ऑब्जेक्ट घेतला आहे. तर या दोघांमधला डिस्टन्स कसा फाइंड आउट करायचा, तर ह्यांचा पण सेंटर ऑफ मासमधूनच फाइंड आउट करायचा. ते कसे पण दिसणार असू दे, कोणता पण शेप असू दे, त्यांच्या सेंटर ऑफ मासमधूनच डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचा, तेव्हाच तुम्हाला फोर्स त्याची बरोबर कळणार. आता हा जो आपला फॉर्म्युला आहे, विच इज F इज इक्वल टू G इंटू M1 इंटू M2 अपॉन D स्क्वेअर. यातला D स्क्वेअर हा डिस्टन्स आपल्याला माहीत असणार, कारण की डिस्टन्स आपण मोजू शकतो इझिली, बरोबर. त्यांच्यामधला जो पण अंतर आहे तो आपण खूप इझिली मोजू शकतो. पहिल्या ऑब्जेक्टचा मास म्हणजे वजन, हे पण आपण मोजू शकतो. दुसऱ्या ऑब्जेक्टचा मास म्हणजे M2, हे पण आपण मोजू शकतो. पण एकच गोष्ट आहे जी आपल्याला कॅल्क्युलेट करता येत नाही, जी की आहे कॉन्स्टंट, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट G. तर हे ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट G काय असतो
की दोन जर सर्क्युलर मासेस आहेत, ठीक आहे, आणि दोघांचं वजन किती आहे 1 किलो. पहिल्या जर आहे 1 किलो आणि दुसऱ्याचं पण आहे 1 kg. ओके, दोघांचं वजन जेव्हा 1 किलो असणार आणि दोघांच्या मधला जो डिस्टन्स आहे तो किती असणार 1 मीटर असणार. दोघांच्या मधला डिस्टन्स काय असणार 1 मीटर असणार. तेव्हा जी पण फोर्स येणार ना, तेव्हा जी पण आपण फोर्स कॅल्क्युलेट करणार त्याला आपण काय बोलणार ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट किंवा जी. गोष्ट आहे की एक सायंटिस्ट होता हेनरी कॅव्हेंडिश नावाचा. त्यांनी पहिल्या सगळ्यात फर्स्ट या युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटची व्हॅल्यू काढलेली होती, जी की आहे 6.673 इंटू 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर kg-2. ओके, आणि ही व्हॅल्यू मोस्टली तुम्हाला 10th स्टँडर्डपर्यंत लर्न करायची गरज नाही, बट तुम्ही केली तर इट्स वेल अँड गुड, कारण की ही तुम्हाला क्वेश्चन पेपरच्या वरती दिलेली असणार. ओके, सो ही आहे आपली युनिव्हर्सल कॉन्स्टंट, तरी आहे आपली युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटची व्हॅल्यू.